नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये। आता जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त। मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। निष्काम कर्मयोगाचा अनुसरण करणारा साधक ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आसक्तीचा परित्याग करून सर्व प्रकारची कर्म अर्पण करतो। येथे ब्रह्म शब्द हा ईश्वराचा वाचक आलेला आहे। असंग असणारं परब्रह्म कोणत्याही विकाराला प्राप्त होत नाही, परंतु त्याच ब्रह्माला माया उपाधी प्राप्त झाली की परब्रह्माच्या ठिकाणी ईश्वर भाव प्राप्त होतो आणि अशा ईश्वराला आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म आचरण करून अर्पण करावं सर्वात मोठी पूजा आहे। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा। पूजा केली होय अपारा तोषा लागी। मनोनीतीय पूजे रिझलेनी आत्मराजे। वैराग्य सिद्धी देजे पसाय तया। वैराग्य सिद्धी म्हणजेच वैराग्य प्राप्ती ईश्वराच्या प्रसादानेच प्राप्त होत असते। पण ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर ज्याही व्यक्तीच्या वाट्याला शास्त्रविहित जे कर्म आलेलं असेल ते कर्माचं त्याने सम्यक आचरण करावं। असं परब्रह्माच्या ठिकाणी कर्म आचरण करतो, कर्माच्या बाबतीमध्ये आसक्ती ठेवत नाही, तो कर्मापासून निर्माण होणाऱ्या पापाला आणि उपलक्षणाने पुण्याला प्राप्त होत नाही। लिप्यतेन स पापेन कसा प्राप्त होत नाही? भगवंताने उदाहरण दिलं आहे। सरोवरामध्ये असणारं कमळ आणि त्या कमळ पुष्पाचं पान ज्याप्रमाणे पाण्याने ओलं होत नाही तसा तो सगळ्या प्रकारची कर्म करतो। तो कर्मे करी सकळे। शास्त्रामध्ये असा नियम आहे बरं विचारसागरात। समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार घडतो। समजा स्वप्नामध्ये तहान लागली तर पाणी स्वप्नातलं लागतं, जागृतल्या पाण्याचा उपयोग नाही, असं घडतं की नाही? सत्ता समान असेल तर साधक बाधक व्यवहार घडतो, पण कधीकधी हा नियमसुद्धा अपवादात्मक आहे। पाण्याची सत्ता व्यावहारिक आहे आणि कमळाच्या पानाची सत्ता, लक्षात येतं शब्द, कमळाच्या पानाची सत्ता आणि सरोवरातल्या पाण्याची सत्ता। एक आहे पान आणि एक आहे पाणी, उच्चारात थोडासा बदल आहे। पाण्याची आणि पानाची सत्ता व्यावहारिक आहे, पण तरीसुद्धा व्यावहारिक सत्तेतलं पाणी व्यावहारिक सत्तेतल्या कमळाच्या पानाला ओलं करू शकत नाही। म्हणजे प्रातिभासिक तर दूरच राहिलं, प्रातिभासिक सत्ता व्यावहारिक सत्तेला बाद करत नाही तर पारमार्थिक सत्तेला काय दोष करणार आहे? तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधा ना कळे। जैसे न शिंपे चळी जळे पद्मपत्र जळी सप्तमी विभक्ती आहे। जळात आणि जळे म्हणजे तृतीया विभक्ती जलाने। पाण्यात राहून पाण्याने कमळपत्र ज्याप्रमाणे ओलं होत नाही तसा महात्मा कर्मात राहून सुद्धा कर्माने बांधला जात नाही। जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र। मग तो कोणकोणत्या प्रकारची कर्म करतो? कायिक कर्म, मानसिक कर्म, निश्चयात्मक बुद्धीच्या द्वारे, इंद्रियांच्या द्वारे सगळ्या प्रकारची तो कर्म करतो। परमार्थातल्या व्यक्तीने कर्मात आळस करू नये। कर्म म्हणजे साधना, साधनेमध्ये आळस करू नये। बऱ्याचदा असं वाटतं की मग काही लोक प्रमाण घेतात, पडोनी राहीन तये ठाई। ओगाची संता, कशा संतान ताण देतो? पडोनी राहीन तये ठाई ओगाची संतांची पायी। न मागे न करी काही तुझी आन गा विठोबा। यातला भाव असा आहे, संत प्राप्ती होत नाही तोपर्यंत सगळी साधना करायची आहे, आणि एकदा संतांच्या चरणाची प्राप्ती झाली की मग स्वतःच्या मनाने काही करायचं नाही, ते सांगतील तसं करायचं आहे। तेही सांगतील पुशिले। आळसाला परमार्थामध्ये जागा नाही, वाव नाही। योगी पुरुष सगळ्या प्रकारचे कर्म करतात,
कर्माची काय भावना आहे? संगम त्यक्त्वा, आसक्तीचा परित्याग करून आत्मशुद्धये, अंतकरणाच्या शुद्धीसाठी ते सगळे प्रकारचे कर्म करतात. कारण कर्म हे साधनच अंतकरण शुद्धीसाठी नियत साधन आहे, निश्चित साधन आहे. त्या साधना वाचून अंतकरण शुद्धी होणारच नाही. ज्ञानोबा म्हणतात, मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागे आळसू न केजे. जर कपडे स्वच्छ करायचं असेल तर सौंदनी नावाचं पात्र मलिन मानू नये. जर आपल्याला सोनं शुद्ध करायचं असेल अग्नीचा तिटकारा मानू नये. स्वयंपाक रुचिकर खायचा असेल तव्याचा चटका मानू नये. केलं पाहिजे ते. तसं अंतकरण शुद्धी पाहिजे ना, कर्माच्या बाबतीमध्ये कंटाळा करू नये. मग कर्म ते करतात. काल आपण पाहिलं, ज्यामध्ये मनाचा संकल्प नाही, बुद्धीचा निश्चय नाही, लहान बालक ज्याप्रमाणे चेष्टा करतं, जिथं बुद्धिपूर्वक कर्म नाही, मन संकल्पपूर्वक कर्म नाही, अशा कर्माला केवळ कायिक कर्म म्हणतात. योगी पुरुष तेही कर्म करतात, कर्माने बांधले जात नाही. मानसिक कर्म कुठं घडतं? विशेषतः स्वप्नामध्ये घडतं. जागृतीतल्या चिंतनाचा संस्कार मनावर राहतो आणि तो संस्कार प्रगट झाला की त्याला स्वप्न पडतं, स्वप्न दिसतं. खरं तर स्वप्न पडतं म्हणण्यापेक्षा स्वप्न दिसतं असं म्हणणं जास्त जवळचं आहे. पण आपल्या बोली भाषेमध्ये आपण म्हणतो स्वप्न पडतं, चांगलं आहे ते. पण तत्वतः पाहिलं तर स्वप्न फक्त दिसत असतं आणि ते सुद्धा क्षणभर. फक्त आपल्याला असं वाटतं की आपण फार वेळापर्यंत स्वप्न पाहिलं. नाहीतर वेदातलं प्रमाण असं आहे की जीवाचं मन कंठामध्ये असणाऱ्या पुरितत नावाच्या नाडीमध्ये फक्त एक क्षणभर जातं. आपलं मन डोळ्यात असेल तर जागृती आहे, कंठात मन असेल तर स्वप्न आहे, आणि हृदयामध्ये आपलं मन असेल हृदयामध्ये तर ते सुषुप्ती अवस्था आहे. अशा 3 अवस्था विचार आपलं पंचदशीमध्ये प्रतिपादन केलं. नेत्रे जागरणम असं म्हटले. नेत्रामध्ये मन असेल तर जागरणम, कंठे स्वप्नम, कंठामध्ये स्वप्न असतं, आणि हृदयाच्या कमलामध्ये मन गेलं की त्या ठिकाणी सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. वासनेचा किती पसारा आहे. स्वप्नामध्ये तो या देहाला जाग होऊ देत नाही, नवीन कल्पित देह निर्माण करतो आणि सुखदुःखाचा भोग त्याला घडतो. नवीन देह मिळतो बरं स्वप्नामध्ये. म्हणजे कसं काय? ज्या अर्थी एखादा व्यक्ती स्वप्नात पळतो आणि इथे अंगावरची गोदडी बाजूला होत नाही, याचा अर्थ तिथं देह नवीन आहे. नाहीतर हाच देह तिथं असता तर आतापर्यंत त्या शालीचे 5-6 तुकडे तरी झाले असते. पण होतात का? नाही होत. कारण स्वप्नातला देह कल्पित आहे. त्या कल्पित देहाची हालचाल होते आणि हा देह निपचित पडलेला असतो. याचा अर्थ या देहाला जाग होऊ न देता सुद्धा सुखदुःख भोगले जातात ना, ते मानसिक कर्म आहे स्वप्नातलं. आणि योगी पुरुषाला स्वप्न पडतात ना, परंतु त्या कर्माने ते बांधले जात नाही. ज्ञानोबा त्याचं कारण सांगतात 56व्या ओळीमध्ये, जे सांडिली आहे संगती अहंभावाची, अहंकाराच्या विद्यमानतेची, म्हणजे अहंभावाची संगती, सानिध्य, सहवास, संबंध त्यांनी टाकलेला आहे. आणि अहंकार जर टाकला तर कर्म त्याला बांधत नाही. निरहंकारी पुरुषाला कर्मबंधन करू शकत नाही. कर्म जड आहे. तो जड कर्माला जो म्हणतो मी करता बांधला गेला. आपण ते उदाहरण पाहतो आहे. नळीवर पोपट बसतो. नळी जड आहे. जड नळी पोपटाला बांधत नाही. उलट तो पोपटच त्या नळीला आपल्या पायाच्या चवड्याने गोवी अधिके म्हणून तो ममता धारण करून किंवा अहंता धारण करून बद्धतेला प्राप्त होतो. महापुरुषाला अहंकारच नाही, त्यामुळे त्याला मानसिक कर्म कायिक कर्म बांधत नाही. आता यानंतर आहे इंद्रियांचं कर्म. श्लोकामध्ये कायेन मनसा बुद्ध्या असा शब्द घेतला की नाही, म्हणजे कायिक शारीरिक कर्म, मनसा मनाने मानसिक कर्म, बुद्धीचा क्रम आहे. ज्ञानोबारे क्रम बदलतात. कायिक झालं, मानसिक कर्म झालं, आता इंद्रियांचं कर्म घेतात. आणि यानंतर सरते शेवटी बुद्धीच्या कर्माचा विचार आहे. 57 क्रमांकाची ओवी. आता यानंतर म्हणजे केव्हा? मानसिक कर्माचं प्रतिपादन केल्यानंतर. आता शब्द हा अनंतर्यवाचक आहे. म्हणजे एक विषय पूर्ण झाला की नूतन विषयाला प्रारंभ करायचा असेल
किंवा एक बोलणं संपलं आणि दुसरं चालू करायचं असेल तर मग आता. शाळेमध्ये म्हणतात ना शिक्षक, बस झाला धिंगाणा, आता शांत बसा, म्हणजे शाळेतलं सांगितलं. आता जाहलिया भ्रमहत उदाहरण दिलं आहे. जैसे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिशे, स्वरूप तरी देखे आळविले ऐके, शब्द बोले मुखे परिज्ञान नाही. हे असो काळजेविन जे जे काही करणे, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. 3 ओव्यामध्ये इंद्रियांचं कर्म सांगितलं आहे. योगी पुरुष तेही कर्म करतात, जे निष्काम कर्मयोगी. जाहलिया भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त, ज्याप्रमाणे पिशाच. आता हे 84 लाख देहामध्ये भूत, प्रेत, पिशाच यांचा सुद्धा एक प्रकारचा देह आहे. फक्त तो देह आपल्याप्रमाणे नाही. आपल्या देहामध्ये पृथ्वी जास्त असल्यामुळे आपल्या देहाला पार्थिव म्हणतात. कधी कधी बातमी असतं बघा, त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर त्या पार्थिव शब्द म्हणजे काय? पृथ्वीचा अंश ज्याच्यामध्ये जास्त आहे त्या देहाला म्हणतात पार्थिव देह. काही देहामध्ये वायू जास्त असतो आणि काही देहामध्ये तेज अधिक असतं. तर योगी पुरुषाचं शरीर तेजपुंज असतं. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबाऱ्यांचं शरीर तेजस्वी आहे, म्हणजे तेजप्रधान. नाथ महाराज आलिंगन द्यायला जातात, स्पर्श नाही होत, कारण आप आणि पृथ्वीचे अंश नाही, त्यांच्या देहात तो अंश नसतो. बाकी मग हे भूत वगैरे आहेत, यांचे देह वायुप्रधान असतात, म्हणजे हे दिसत नाही. एखाद्याच्या राशीत असेल तर दिसतात. आणि त्यांनी जर एखाद्या देहाचा अंगीकार केला की मग त्या समोरच्या व्यक्तीला ते आपल्या मनातल्या वासनेप्रमाणे नाचवितात. मग त्याला म्हणतात पिशाचाचे चित्त. ते घडतं बरं. ज्याचं आचरण अशुद्ध असेल त्याच्या अंगात भूत प्रवेश करतात, किंवा ज्याची रास असेल त्या राशीनुसारही भूत ते प्रवेश करतात. काही काही भूत तर फार तयार असतात. त्यांना उतरविण्याकरता एखादा मांत्रिक आला तर ते मांत्रिकाला म्हणतात मंत्र नीट म्हण, मंत्र चुकतोय तुझा, इतके ते तयार असतात. त्या नल राजाचा प्रसंग असा आला आहे की नल राजा एकदा लघुशंकेला गेले, तर कलियुग त्यांच्या अंगामध्ये प्रवेश करण्यासाठी बरेच वर्ष वाट पाहत होता, पण प्रवेशच नाही करता आला. एकदा म्हणतात लघुशंकेला गेले आणि हातपाय धुता धुता फक्त पायाचा घोटा तेवढा कोरडा राहिला. आता काही काही माणसाला काही माहितीच नाही आहे किंवा हातपाय धुवायला लागतात, चूळ भरावी लागते, काही माहीतच नाही. असे पशुतुल्य वागतात, काही नाही बघा. काही काही तर इतके महाभाग असतात की ते मलमूत्र विसर्जन करतानाही मोबाईलवर बोलतात. इतकी पडझड आहे, कितीच माग आहे, फारच उशिरा प्रवेश आहे, म्हणजे काहीच कळत नाही काय कसं व्हायचं हे. म्हणजे शास्त्र तर लांबच राहिलं की नाही. त्या नर राजाचा फक्त हातपाय धुताना तेवढा घोटा कोरडा राहिला, तेवढ्या जागेतून कलियुगाने प्रवेश केला. नशीब हे लोक आंघोळ तरी करतात. म्हणजे अशुद्धी, मला सांगायचं काय, अशुद्ध आचरण असेल तर कली जसा प्रवेश करतो तसं ज्याचं भक्ष असेल किंवा अपेय पान असेल, मग भूत म्हणतात वा वा, हे आपलं राहण्याचं वसतिस्थान आहे. वसवटा वसतिस्थान, मग तिथं राहतात ते. आणि त्याच्या अंगात गेले की मग त्या व्यक्तीला आपल्या तालावर नाचवितात. जाहलिया भ्रमहत, तो व्यक्ती भ्रमाने हत झाला, पराभूत झाला की त्या पिशाचाचे चित्त मग काय होतं, परिणाम करतं. आणि चित्त जर पिशाच झालं, इंद्रियांचा व्यवस्थितपणा राहत नाही. इंद्रियांचे चेष्टित विकळ दिशे, विकळ म्हणजे अव्यवस्थित, चेष्टित म्हणजे व्यापार. इंद्रियांचे कर्म अव्यवस्थित दिसतात. आता असं घडतं बरं. म्हणजे ज्याच्या अंगात भूत गेलं, स्वरूप तरी देखे, ते समोरच्या व्यक्तीला पाहतं पण त्याला कळत नाही की नेमका हा व्यक्ती कोण आहे. स्वरूप तरी देखे, परिज्ञान नाही. एक पद सगळीकडे घ्यायचं. स्वरूप तरी देखे, परिज्ञान नाही. ते स्वरूपाला रूपाला पाहतं पण त्याला रूपाचं ज्ञान होत नाही. हे काही काही माणसं असतात ना, रात्रभर जागतात. आता खरं तर तो अपमान आहे, पण आता शब्द तुम्हाला कळणार नाही म्हणून. भगवान शंकराचे भक्त ते असे डोळे उघडे असतात त्यांचे,
त्यांना दिसत नाही काही, स्वरूप तरी देखे परिज्ञान नाही. आळविले ऐके, शब्दाने जर आपण त्यांना हाक मारली, आळविले ऐके पण ज्ञान नाही, पण ज्ञान होत नाही. शब्द बोले मुखे, मुखाने शब्द बोलतात पण शब्दाचा अर्थ कळत नाही. का? कारण इंद्रिय जाग्यावर आहे पण इंद्रियांना सहाय्य करणारं मन नाही ना जाग्यावर. त्यामुळं अशा इंद्रियाकडून जे व्यापार होतात ते केवळ इंद्रियांचे व्यापार, मनाचं साह्य नाही, बुद्धीचं साह्य नाही. असं ज्ञानोबा म्हणतात. हे असो काजे विन निष्कारण प्रयोजनाशिवाय जे जे काही करणे, जे जे काही करणं क्रिया घडतात ते केवळ कर्म जाणं इंद्रियांचे. कारण इंद्रियांच्या कर्मामध्ये मनाचा संकल्प पाहिजे, मनाचा निश्चय पाहिजे, म्हणजे त्या कर्माला योग्य दिशा राहते. नाहीतर मग मनही नाही जाग्यावर, बुद्धीचाही निश्चय नाही आणि फक्त कर्म घडतं, तर ते केवळ इंद्रियांचं कर्म आहे. इथपर्यंत इंद्रियांचं कर्म सांगितलं. आता बुद्धीच्या कर्माचा विचार. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निवृत्ते, ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी, परिते कर्मापासून मुक्त दिसते. दुसरा पाठ आहे परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते. जे बुद्धीची ठाऊनी देही तया अहंकाराची शिची नाही, मनोनी कर्म करिता पाही चोखाळले. आगा करीती नवीन कर्म तेची ते निष्कर्म, हे जानती सुवर्म गुरुगम्य जे. याही 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. याच्या अगोदर 4, नंतर 3, नंतर पुन्हा 4 असे सगळे विभाग आहे कर्माचे. मग यानंतर सर्वत्र जे जाणते, आपल्या शरीराच्या सर्व भागामध्ये जाणणारी कोण आहे? बुद्धी. हल्लीचे शास्त्रज्ञ काय म्हणतात? आपली बुद्धी मेंदूत असते. तसं नाही. अध्यात्मशास्त्राचं म्हणणं आहे आपल्या संपूर्ण शरीराला जी व्यापते त्याला म्हणतात बुद्धी. ते नखापासून तर शिखेपर्यंत व्यापलेली आहे. आणि म्हणून पाठीवर जर आपल्या मुंगी चालली तरी ते आपल्याला कळतं, कारण तिथं बुद्धी आहे. कळायला पाहिजे नाही, काय कळत नाही कधी कधी. म्हणजे बुद्धी पाहिजे की नाही. सर्व ठिकाणी जी जाणणारी आहे, सर्वत्र जे जाणते, अगदी शरीराच्या नखापासून तर आपल्या शिखेपर्यंत जाणते. असं जाणण्याचं कर्म कोणाचं आहे? निवृत्ती म्हणजे स्पष्ट. ते बुद्धीचे कर्म निवृत्ती. खरं ते बुद्धीचं कर्म आहे. अर्जुना ओळखे, तू ते जाणून घे बरं. म्हणून कळतं कुणाला? बुद्धीला. आणि जोपर्यंत व्यक्ती बुद्धीने संपन्न आहे तोपर्यंतच तो मनुष्य आहे. त्याची बुद्धी नष्ट झाली की भगवान म्हणतात बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धीचा नाश झाला की तो प्रकर्ष करून नष्ट होतो. इतकं बुद्धीला महत्त्व आहे. ओळखे अर्जुना ते म्हणे श्रीहरी. श्रीनाम लक्ष्मी, लक्ष्मीचं चित्त हरण करणारा श्रीहरी परमात्मा अर्जुना म्हणतात की सर्व ठिकाणी जाणण्याचं कर्म बुद्धीचं आहे. ते योगी काय करतात? किंवा ती बुद्धी धुरे करुणी. धुरे म्हणजे अग्रभागाला ठेवून, बुद्धीला पुढं करून. धुरे करुणी म्हणजे पुढे करतात बुद्धीला. कर्म करीती चित्त देऊनी म्हणजे काय झालं? बुद्धी निवड करते. विहित कर्म आहे का निषिद्ध कर्म आहे, पाप कर्म आहे का पुण्य कर्म आहे, असं आपल्या निश्चय करणाऱ्या, निवड करणाऱ्या अंतकरणाच्या वृत्तीला म्हणतात बुद्धी. आणि ते बुद्धीला समोर करतात. केलं पाहिजे आहे. कोणतंही कर्म करत असताना विचारपूर्वक. ना आपल्याकडं म्हणतात ना, बोलताना विचार करावा, बोलल्यानंतर विचार करण्यात काही फायदा नाही. शब्द ही शस्त्र आहे, जपून वापरावं. म्हणजे त्याचा अगोदर विचार करायचा आहे. विचारपूर्वक जर बोललं तर चुका होत नाही. कधी कधी ओघात होऊ शकतं किंवा थट्टेतही होऊ शकतं, पण तसं नाही. सावध आहे म्हणून बुद्धी धुरे करुणी, बुद्धीला पुढं करून कर्म करीती चित्त देऊनी. सगळ्या प्रकारची कर्म मन लावून ते करतात. चित्त देऊन. नाही तर मग देवाला अर्पण करायचं आहे मग चालतं, कसंही चालतं असं नाही. ज्याचं प्रेम असेल ना तो देवाला शुद्धच अर्पण करतो. आणि प्रेम नसेल आणि फक्त विधी असेल तर तो मग म्हणतो देव बाप्पा घ्या भागून घ्या म्हणतो. मग त्या सुपाऱ्या
अगदी कुचक्या सुपाऱ्या असतील किंवा एखाद्या वस्तू असा वास येतो, देवाला काय होतं, देवाला म्हणजे तुला चांगलं चालतं, आणि देवाला मात्र असं नाही. जिथं प्रेम असेल आणि विधी असेल, चांगलं अर्पण करावं लागतं. ते कर्म करीती चित्त देवनी. कर्म तर करता, परंतु हातवटी चांगली असल्यामुळे पहिला पाठ घेऊ आपण. परी ते कर्मापासून मुक्त दिसती. कर्म करत असताना सुद्धा, परंतु अर्जुना बुद्धिपूर्वक जरी कर्म केलं त्यांनी, तर ते कर्मापासून मात्र मोकळे झालेले आहेत, मुक्त दिसती. हा एक पाठ. आणि दुसरा पाठभेद आहे, परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. याचा काय अर्थ घ्यायचा? याचा अर्थ असा आहे, साधकाला अंतकरणाच्या शुद्धीसाठी प्रारंभ निष्काम कर्मापासून करावा लागतो. निष्काम कर्माने मल नावाचा दोष गेला, निष्काम उपासनेनं विक्षेप नावाचा दोष. श्री गुरूंनी महावाक्याचा उपदेश केला की आत्मस्वरूपाचं असणारं अज्ञानाचं आवरण ते निघून जातं. म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण अनुक्रमे निष्काम कर्म, उपासना आणि तत्त्वज्ञान या 3 साधनांनी 3 दोष निवृत्त झाले. ज्याचं अज्ञानाचं आवरण गेलं की त्याला आपल्या मूळ आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वभावतः कोणत्याही प्रकारची क्रिया नाही. जिथं कोणतंच कर्म किंवा क्रिया नाही, त्या स्वरूपाला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. म्हणून परमार्थाचा प्रारंभ आहे निष्काम कर्मापासून आणि शेवट आहे नैष्कर्म्य अवस्थेमध्ये. ते तर स्वभावे धनंजया, नाही कोणीची क्रिया, मनोनी प्रवादतया नैष्कर्म्य ऐसा. त्याला म्हणतात नैष्कर्म्य अवस्था. पण एखादा व्यक्ती म्हणेल मी कर्म करतो, हा कर्माचा अहंकार आहे. आणि एखादा म्हटला मी अजिबात कर्म करत नाही, मी नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालो, तर हा सुद्धा अहंकारच आहे ना. एखादा म्हणत असेल मी अज्ञानी आहे, तरी अहंकारच आहे. दुसरा म्हणला मी ज्ञानी आहे, तरी अहंकारच आहे. त्याच्या पुढं एखादा म्हणला मी देह आहे, तरी अहंकार, आणि मी ब्रह्म आहे, तरी अहंकार. मग खरा मुक्त कोण आहे? जो ज्ञान, अज्ञान आणि ज्ञान यापासून मुक्त. देह, मी परब्रह्म यापासूनही मुक्त. मी करता किंवा मी अकर्ता यापासूनही मुक्त. म्हणून तो परी ते नैष्कर्म्यापासून, जी काही नैष्कर्म्य अवस्था आहे, त्या नैष्कर्म्य अवस्थेच्या बाबतीतही त्यांना अहंकार नाही. त्या अहंकारापासूनही ते मुक्त आहे. म्हणजे खरा मुक्त कोण माहिती आहे का? खरा मुक्त तो आहे जो बंधनापासूनही मुक्त आहे आणि मुक्ततेपासूनही मुक्त आहे. म्हणजे त्याला मुक्ततेचा सुद्धा अभिमान नाही. म्हणून भगवान म्हणतात परी ते कर्मापासूनही मुक्त दिसते. हा एक पाठ आहे, कर्मापासून मुक्त आहे. दुसरा पाठ आहे नैष्कर्म्यापासून, म्हणजे परब्रह्म स्वरूपस्थिती आहे, त्याला नैष्कर्म्य अवस्था म्हणतात. पण तिचाही त्यांना अभिमान नाही. अभिमान काय धारण करायचा? जर अभिमान धारण केला तर मग अहंकार आला. अहंकार आलं की पुन्हा द्वैत आलं. द्वैत आलं की अज्ञान आलं. म्हणजे तो मुक्त खरा झालाच नाही. आणि जो खरा मुक्त झाला तो मात्र मी मुक्त झाला असं म्हणायला शिल्लक राहत नाही. अशी त्याची वृत्ती एकरूप होऊन जाते. परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. म्हणजे अज्ञानापासून तर मुक्त आहेच, पण ज्ञानापासून सुद्धा तो मुक्त झाला आहे, मोकळा झाला. त्यातही तो अडकत नाही. नाहीतर मग ती काळी घार आणि पांढरी घार तसा प्रकार होईल. ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती. ते कसं काय बरं मुक्त होतात? का बरं मोकळे झाले? ते मुक्त म्हणजे मोकळे झाले. ज्ञानोबारे कारण सांगतात, जे नामकारण, जे असं पद आलं ज्ञानेश्वरीमध्ये की त्याचा बहुधा कारण असा अर्थ होतो. जे बुद्धीची ठावून देही, तया अहंकाराची शेचे नाही, मनोनी कर्म करिता पाही चोखाळले. जे नाम कारण अर्जुना, बुद्धीची ठावोनी देही. ठावोनी म्हणजे पासून, देही म्हणजे देही बुद्धीची ठावोनी. ठाव म्हणजे ठिकाण. बुद्धीच्या ठिकाणापासून तर देहापर्यंत, किंवा देहापासून तर बुद्धीपर्यंत. मध्यंतरी कोण कोण आलं? देहापासून सुरुवात करायची, बुद्धीपर्यंत थांबायचं. मध्यंतरी इंद्रिय आणि मन आलं.
किंवा बुद्धीपासून क्रम केला तर बुद्धी, मन, इंद्रिय आणि मग शरीर, असं बुद्धीची ठावणी देही. बुद्धीच्या ठिकाणापासून तर देहापर्यंत त्या अहंकाराची शेची नाही. म्हणजे त्याच्या मनातही अहंकार नाही, बुद्धीतही नाही, इंद्रियातही नाही, शरीरातसुद्धा नाही. अहंकाराची शे म्हणजे आठवण, अहंकाराची आठवणसुद्धा नाही. मनोनी कर्म करिता पाही चोखाळले. ते करतात कर्म, पण कर्म करताना सुद्धा चोखाळले, अत्यंत शुद्ध झाले. कारण कर्मात 2 अंकुर निर्माण होतात, पाप आणि पुण्याचा. त्यालाच आपण धर्म आणि अधर्म म्हणतो. आणि हे सुद्धा जर उरलं तर जन्माला यावं लागतं. आगा कर्मे जे उरावे, तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. देहाला यावं लागतं, पण कर्माचा पुण्य नावाचा किंवा कर्माचा पाप नावाचा कोणताही संपर्क त्यांना होत नाही. म्हणून कर्म करत असताना सुद्धा चोखाळले, ते शुद्ध झाले. कर्म करतात, शुद्ध होतात. कर्म करतात, पण नैष्कर्मी अवस्थेपासूनही ते मुक्त होतात, कारण त्यांना अहंकाराची अजिबात जाणीव नाही. आणि भगवान म्हणतात, कर्म करत असताना जर अहंकाराची जाणीव नसेल तर त्यालाच तर नैष्कर्मी अवस्था म्हणतात. ज्ञानोबांनी केलेली व्याख्या आहे बघा. अरे अर्जुना, करीते नवीन कर्म. कर्म आहे, पण त्या कर्मामध्ये करिता म्हणजे करता नाही. करीते नवीन म्हणजे करत्या वाचून कर्म होऊ शकतं. असा कर्म घडतंय शरीराने आणि करता तर नाही. करता का नाही बरं? अहंकार नसल्यामुळे. अहंकार असेल तसं लहान मुलगा कर्म करतो, कर्म नाही का करत? लहान लहान मुलं 22 तास झोपतात, 2 तास जागे होतात, पुन्हा झोपतात. झोप फार असते त्यांना. लहान मुलांना नुकताच जन्म झाला असेल, कायम झोपून राहतात ते. मग कर्म नाही का करत? श्वास घेतो, काही ना काहीतरी खात नाही म्हणा, पण स्तनपान करतो, कर्मच आहे. किंवा त्याचं अंगामध्ये रक्ताभिसरण आहे, प्राणवायूचा संचार आहे, कर्म घडतं ना. पण अजिबात अहंकार नाही. जिथं अहंकार नाही कर्म घडतं, खऱ्या अर्थाने ती परब्रह्म स्वरूप स्थितीच आहे. आगा करीते नवीन कर्म. जगामध्ये 2च माणसं मुक्त आहे. एक तर पाळण्यातला मुलगा आणि एक 3 गुणांच्या पलीकडे गेलेला. 2च जण जगतामध्ये चिंतेपासून मुक्त आणि आनंदी आहे. द्वावेव चिंतया मुक्तो परमानंद आपलुतो, यो विमुग्धो जडो बालो यो गुणेभ्य परम गताः. आता लहान मुलाला चिंता नाही पाळण्यात असेपर्यंत, नंतर येते म्हणा, तो भाग वेगळा आहे. मग खऱ्या अर्थाने महात्माच मुक्त आहे, कारण अहंकारच नाही ना. कर्म घडतंय, पण अहंकार देहावर नाही. त्यांचा अहंकार देहावरही नसतो, त्यांचा अहंकार स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. जसं ज्ञानोबा म्हणतात, नळिकेवरून उठिला जैसा शुक शाखे बैसला, तसा मूळ अहंता ठाकेला तो मी म्हणून त्यांना अहंकार नाही. अरे अर्जुना, करीते नवीन कर्म. करत्या वाचून म्हणजेच कर्तृत्वाचा मद सोडून, कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म घडतं, तेची ते निष्कर्म. ते कर्म आहे दिसायला, पण खऱ्या अर्थाने निष्कर्म अवस्था ती आहे, जिथून कर्म निघून गेलेलं आहे. हे कोण जाणतं? ज्याच्यावर गुरुकृपा होईल त्याला हे कळेल. हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. हे चांगल्या प्रकारचं वर्म आहे कर्मातलं. कर्म करायचं, लागू द्यायचं नाही. काल आपण उदाहरण पाहिलं, युद्धाच्या मैदानाच्या बाहेर उभा राहिला आणि म्हणला मला अजिबात बाण लागला नाही, याला महत्त्व नाही. रणांगणात जायचं, मग बाण लागू द्यायचा नाही. तलवारीचा घाव अंगाला स्पर्श करू द्यायचा नाही, याला महत्त्व आहे. रणांगणात उभा आहे पण घाव लागू देत नाही, त्याला म्हणतात कुशल योद्धा. पाण्यातच राहायचं पण पाणी लागू द्यायचं नाही, कमळाप्रमाणे. तसं कर्म सगळं करायचं, पण अहंकार आणि कर्माचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. हे वर्म आहे कर्मातलं. आणि कोणाला कळतं हे स्वतःच्या बुद्धीला नाही कळत. गुरुगम्य, गुरूंपासून प्राप्त होणारं म्हणजे श्री गुरु त्या साधकाला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. त्या आत्मज्ञानाचं परिवसन ब्रह्मज्ञानात झालं म्हणजे व्यापकत्वाची अनुभूती आली की तिथं कर्ता कर्म करावे ह्या त्रिपुटीचा व्यवहार बंद पडतो. आणि असं गुरूंच्या मुखातून गुरुगम्य असणारं, गुरूंच्या कृपेनं कळणारं वर्म ज्याला मिळालं तेच हे जाणतात, बाकी कोणी जाणत नाही.
ते आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो ना, तर ते शंकराचार्य स्वामी निश्चलानंदजी महाराज, निश्चलानंद सरस्वतीजी महाराज, त्यांच्या प्रवचनात एक भाव ऐकला. डॉक्टर बाबा सांगतात कायम पाठामध्ये की शास्त्राचे प्रमेय एवढे सुलभ करून सांगावे की ते सामान्यतया सगळ्या लोकांना आकलन व्हावे, पण काही काही गोष्टीतलं गुरुगम्य मात्र राखून ठेवलं पाहिजे की जे कोणालाही कळता कामा नये. सुलभीकरण करावं, पण गुरुगम्य मात्र गुरुगम्य. ज्ञानेश्वरीतल्या काही काही गुरुगम्य नाही ना लक्षात येत, कारण ते काही सिद्धांत आहे. जेवढी आपली सेवा जास्त होईल आणि गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन असं घडेल, तेव्हा त्या वयाचा भाव कळेल. सुलभीकरण आहेच आहे, पण काही काही प्रमेयाच्या बाबतीमध्ये हात टेकावे लागतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही काही माणसं आमची लई बुद्धी चाणाक्ष आहे, इथं येऊन पहा. हो, ज्याला आपल्या असं वाक्य आहे, ज्याला आपल्या बुद्धीची घमंड जिरवायची असेल त्याने मग इथं अध्ययन केलं पाहिजे. हो, सगळ्याला अचंबित करू शकतात ज्ञानोबा आहे. आपण वय वर्ष 16च आहे, 15 वर्ष पूर्ण आणि 3 महिने प्रारंभ झाले आहे. म्हणजे 16व्या वर्षामध्ये पदार्पण ज्ञानोबाऱ्यांचं. त्या काळातली ज्ञानेश्वरी आहे. भक्त्या माम भिजानाती, इतकं गोड चिंतन त्या श्लोकावर. हे अमृतानुभव. मी मारुती बाबांचं एक वाक्य ऐकला अमृतानुभवाच्या विषयी. बाबा म्हटले, अमृतानुभवासारखा ग्रंथ प्राकृत मराठी भाषेत नाही, यात नवल नाही, संस्कृत भाषेमध्ये सुद्धा असा ग्रंथ नाही. असा अलौकिक ग्रंथ आहे अमृतानुभव. हे जानती सुवर्म गुरुगम्यचे. म्हणून अध्यात्मविश्वामध्ये अंततो गत्वा एक मात्र एका ठिकाणी यावंच लागतं. कुठं? गुरु शरणागती. मग त्याच्या पलीकडे पर्यायच नाही, शरणागती करावीच लागते. हे गुरुगम्य वर्म आहे. इथपर्यंत कायिक, मानसिक, इंद्रियांपासून होणारं आणि बौद्धिक कर्म योगी पुरुषांचं सगळं प्रतिपादन केलं. आता इथपासून पुढं ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी सुरू होती. पण आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत गीतेच्या श्लोकावरचं व्याख्यान होतं. आता ज्ञानोबाऱ्यांच्या स्वतःचं मत, जे ज्ञानोबाऱ्यांना स्वतः वाटतं की नाही, आता ते ज्ञानोबाऱ्या प्रकट. अशा थोडे ठिकाण आहे ज्ञानेश्वरीमध्ये की जिथं ज्ञानोबा कधी कधी अध्यायाच्या सुरुवातीला, कधी अध्यायाच्या शेवटी, तर कधी अध्यायाच्या मध्यभागी श्रोत्यांचा ज्ञानोबाऱ्याचा संवाद ते खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरी आहे. मग बाकीची ते भगवद्गीतेवरची टीका आहे, ते व्याख्यान आहे. आता ज्ञानोबाऱ्यांना अवसर मिळाला की ज्ञानोबाऱ्या मग सांगतात. बघा नवीन विषय बरं. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परोते बोलवले. आता वास्तविक हे गुरुगम्य वर्म आहे. अहंकाराची आठवण नाही, कर्म करत असताना निष्कर्म अवस्था प्राप्त होणं आणि त्या निष्कर्मी अवस्थेचाही अहंभाव अभिमान नसणं, हे गुरुगम्य वर्म आहे ना. वास्तविक स्वरूप स्थितीच आहे ही. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे काय? परब्रह्म स्थितीच आहे. आणि परब्रह्म शब्दाचा विषय होत नाही. पण तरीसुद्धा ज्ञानोबाऱ्या त्या महात्म्याचं उदाहरण आपल्यासमोर ठेवून आपल्याला परब्रह्म स्वरूप स्थितीपर्यंत घेऊन जातात की अशी एक परमार्थातली अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये सगळं प्रारब्ध बलाने कर्म घडतं, पण ते कर्म घडत असताना सुद्धा तो महात्मा जसं परब्रह्म असंग आहे, निष्कर्म आहे, तसा तोही निष्कर्मच आहे, असंग आहे. जसं परब्रह्माला अहंकाराचं स्फुरण नाही, तशी त्यालाही अहंकाराची आठवण नाही. म्हणून म्हणायला शब्द महात्मा आहे, पण असायला मात्र परब्रह्म स्वरूप स्थितीचंच ते वर्णन आहे. किंवा प्रारंभयोगी म्हटलं कर्मयोगी, पण जातो तो या अवस्थेपर्यंत. म्हणजे त्या महात्म्याचं वर्णन करणं किंवा नैष्कर्म्य अवस्था सांगणं परब्रह्माचं प्रतिपादन आहे. आणि परब्रह्म शब्दाचा विषय होत नाही. जे बोलण्याच्या पलीकडं आहे ती ज्ञानोबाऱ्या म्हणता त्या महात्म्याचे लक्षणं सांगता सांगता आमच्याकडून बोलवले. मी बोललो असं नाही आहे, बोललो तर मग मी बोललो असा अहंकार आहे, आणि बोलवले तर माझ्याकडून कोणीतरी बोलून घेतलं. कोणी बोलून घेतलं? निवृत्तीनाथ महाराजांनी किंवा ईश्वराने. पण क्रियापदाला महत्त्व आहे. बोलले आणि बोलवले. एका आपला काल परवा एक चिंतन झालं, साठविला राहे
नाही, साठविला हरी आणि पुन्हा साठवला. साठवला म्हणजे सहज, साठविला म्हणजे प्रयत्नपूर्वक. इतकं मराठी भाषेमध्ये अंतर आहे, सूक्ष्मता आहे. तसं बोलवले म्हणजे कोणाच्या तरी कृपेने सहज ते बोलून घेण्यात आलं. आता या 64वीचा संबंध मागच्या अध्यायाशी आहे. कारण ज्ञानोबांनी पाठीमागे प्रतिज्ञा केली होती, जो शांतची अभिनवेल ते परियेसा मराठे बोल, जे समुद्राहुनी सखोल अर्थ भरीत. जयाची बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी. साहित्यातले 9 रस आहे. त्या 9 रसापैकी शांत रसामध्ये ही कथा प्रारंभ झालेली आहे. आणि शांत रसाचा भाव आहे निर्वेद, वैराग्य प्राप्त होतं. आणि ही कथा शांत रसात प्रारंभ झाल्यामुळे इतका शांत रसाचा उत्कर्ष झाला की ज्ञानोबा म्हणतात, आता शांत रसाचे भरिते. भरिते म्हणजे भरती किंवा त्याला म्हणतात पूर. व्याख्यानामध्ये शांत रसाचा एवढा पूर आला की तो पूर सांडित आहे पात्रात. ज्याने हे ग्रहण करायचं असं कान नावाचं पात्र किंवा मुख नावाचं साधन, यातून ते ओसंडून वाहत आहे. इतकी शांत रसाला भरती आली आहे. ते वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे. गावाकडचे माणसं उदार असतात. शहरात जर आपण गेलो तर ते आपल्याला पहिले विचारतात, चहा घेणार का? प्रश्न म्हणजे वाया जाऊ नये, बस श्रम नको असं काही विचारतात. किंवा काही काही माणसं असं विचारतात, तुम्ही जेवून आला असाल किंवा मग जेवायला जाणार असाल. काय वाक्य एक तर जेवून आला असाल किंवा मग जेवायला जाणार असाल. आपण म्हणू निघलेलं बरं लवकर, असं घडतं की नाही? तसं तुम्ही चहा घेणार का? शुद्ध भाषा असते. हो घेईल असं म्हणायचं आपण. आता चहा बाबा सांगत असतात, चहा घेणार का? दूध का कॉफी? काय नाही, चहा होईपर्यंत दूध चालतं, दूध होईपर्यंत कॉफी, कॉफी म्हणजे पोहे देतं, उत्तमच आहे. मग आता चहा आला असं डोकून पाहावं लागतो. अर्धाच कप असतो बघा. गावाकडे बापरे बाप, आपल्याला असं सांभाळून घ्यावं लागतं ते. म्हणजे कपातून बशीत आणि ते कप काढला की हळूच प्यावं लागतं ते. का? सांडित आहे पात्रात. जसं ते व्यवहारामध्ये प्रेमातिशय व्हावा, तसं ज्ञानोबा म्हणतात आमच्या व्याख्यानामध्ये शांत रसाचा पूर आला आणि तो पात्रातून ओसंडून वाहतो आहे. का? जे बोलणे बोला परोते बोलवले. जे परब्रह्मस्थिती, जे नैष्कर्म्य अवस्था गुरुगम्य आहे. जे शब्दाने, जे सर्वनाम असेल तर मागचं घ्यायचं, गुरुगम्य जे, किंवा ते निष्कर्म्यापासून मुक्त दिसती असं जे स्वरूप आहे. बोला परोते, हे बोलण्याच्या पलीकडचं आहे. पण त्याच्या संबंधाने बोलणे बोलवले. शब्द किती गोड आहे. बोला परोते बोलणे बोलवले. जे शब्दाच्या पलीकडचं आहे तत्संबंधाने काही बोलावं असं मी नाही बोललो. बोलवले. किंवा दुसरा पाठ आहे बोलवले तुझं. मग श्रोते म्हणतात तुमच्याकडून ते बोलवल्या गेलं. मग हे कोणाला प्राप्त होईल? जे बोलण्याच्या पलीकडचं आहे ते कोण आहे? परब्रह्मतत्व आहे. जे बोलण्यात येतं ना ते जग असतं, आणि जे बोलण्यात सापडत नाही ते परब्रह्मतत्व आहे. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. किंवा 6व्या अध्यायातली ओवी आहे. मनोनी तेथीची मात न चढीची बोला हात, जेने संवादाची या गावा आत पैठिकीची. ते परब्रह्म असं आहे की शब्दाचा हात तिथपर्यंत जात नाही की ज्यामुळे ते संवादाच्या माध्यमातून प्रगट सांगावं. बोलण्याच्या पलीकडे आहे, हे बोलण्यातून सांगावं लागतं. ते शब्दात येत नाही, हे कशाने सांगावं लागतं? शब्दाने सांगावं लागतं. आणि असं तुमच्याकडून सांगवल्या गेलं कोणाला कळेल? ज्ञानोबा त्याची भूमिका सांगता. एत इंद्रियांचा पांग. पांग म्हणजे गरज, अपेक्षा, पंगिस्तपणा, आधीनपणा. जो इंद्रियांच्या अधीन आहे, आसक्त आहे, त्याला हे कळणार नाही. इंद्रियांचा पांग जया फिटला आहे चांग. चांग म्हणजे चांगला. तयाशीची आथी लाग परिसावया. अशा काही ओव्या आहेत ज्यामध्ये स्पष्ट आहे की याचा अधिकारी कोण आहे. याचा अधिकारी
सुरुवातीला ज्ञानोबाला म्हणतात सगळे या, सगळे या, पण इथं आल्यानंतर म्हणतात आता आले ना मग शांत बसा. या अगोदर जाहिरात अशी करावी लागते, या या सगळे या रे, या रे लहान थोर. आणि मग इथं आल्यानंतर सांगावं लागतं विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व, अधिकार संपादन करा. नसेल मग नामस्मरण करा. ते नाही शक्य तीर्थयात्रा करा. फक्त मरू नका, काहीतरी करा. कारण जितकं उच्च स्वरूप असतं ना तितकं त्याला ग्रहण करण्याकरता उच्च भूमिकेचं अंतःकरण लागतं ना. म्हणून येथ इंद्रियांचा पांग, पांग म्हणजे गरज, इंद्रियांची गरज, इंद्रियांची अपेक्षा, इंद्रियांचा अधीनपणा, जया म्हणजे ज्याचा फिटला आहे, दूर झाला आहे चांगला प्रकारचा, म्हणजे चांगल्या प्रकारे इंद्रियावर ज्याने विजय मिळवलेला आहे, जो चांगल्या प्रकारचा वैराग्याने संपन्न आहे. तयाशीची चकार आहे बघा, त्यालाच आथी लाग परिसावया. लाग म्हणजे संबंध, त्यालाच बोलण्याच्या पलीकडचं व्याख्यान ऐकण्याकरता संबंध आहे, त्याची योग्यता आहे. म्हणजे जो चांगल्या प्रकारचा वैराग्ययुक्त आहे त्यालाच हे गुरुगम्य, ही अवस्था शब्दाच्या पलीकडची ऐकण्याचा संबंध आहे. आणि आसक्त असेल त्याला हे ऐकता येणार नाही, ऐकलं तर त्याला ते कळणार नाही. योग्यता लागते ना. वाघिणीचं दूध आहे ते सुवर्ण पात्रातच भरावं लागतं. दुसरं पात्र आणलं तर त्याच्यात ताकद एवढी असते त्या पात्राला छिद्र पडून ते वाहून जातं. तसंच आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भोगाविषयी अजिबात अपेक्षा नाही त्याला हे तत्त्वज्ञान श्रवण करण्याकरता संबंध आहे, लाग आहे, त्याची योग्यता आहे. आता श्रोत्यांच्या लक्षात आलं की या 65 ओळीमध्ये ज्ञानोबांनी अधिकार सांगितला. जो वैराग्य संपन्न आहे आणि त्याने हे ऐकलं पाहिजे. मग कसं ऐकलं पाहिजे याचा ज्ञानोबा विस्तार करतील. वैराग्य कसं मिळेल याचा विस्तार करतील. आणि आतापर्यंत काय सांगितलं 63व्या ओळीमध्ये, आगा करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्यचे. न जाणू आता ज्ञानोबा आहे चालू असलेल्या विषयाला आता थोडासा विस्तार करतील. म्हणजे संबंध मिळालेलाच आहे. इंद्रियांचा पांग म्हणजे वैराग्य. मग वैराग्ययुक्त पुरुषाचं काय लक्षण, त्याला ते वैराग्य कसं प्राप्त झालं असा ज्ञानोबाने विस्तार करतील. आणि मागची कथा आलेली आहे महापुरुषाची, तिचं अनुसंधान तुटेल. म्हणून श्रोते म्हणतात, हा असो अतिप्रसंग न संडीपा कथा लाग, होईल श्लोक संगती भंग म्हणून या. हा असो एकच ओवी वापरली होती बरं का फक्त, किंवा 2 ओव्या वापरल्या. आता शांतरसाचे भरिते आणि येथ इंद्रियांचा पांग अशा 2च ओव्या वापरल्या. पण श्रोत्यांच्या लक्षात आलं ज्ञानोबाने पुन्हा शांतरसाचा विस्तार करतील किंवा वैराग्ययुक्त महात्म्याचं पुन्हा वैराग्याचं महत्त्व प्रतिपादन करतील. आणि आपला श्लोक राहील ना मागं. इतके जागरूक श्रोते पाहिजे. कधी कधी तर श्रोत्याला कळतच नाही हा अभंग सुरू कुठून झाला संपला कुठं. कधी श्रोत्याला कळत नाही सोडून द्या, कधी कधी कीर्तनकालाच कळत नाही आपण कोणता अभंग घेतला. आता ते शेवटी पावणे 11 म्हणतात आपला अभंग कोणता आहे, त्या म्हणा जय विठ्ठल हाच अभंग आहे, दुसरा अभंग नाही. इतकं दक्ष असावं लागतं. हा असो, हा प्रसंग अतिप्रसंग राहू द्या, विषयांत राहू द्या. न संडीपा कथा लाग, लाग म्हणजे संबंध. कथेचा संबंध आपण टाकू नका. जी कथा चालत आली ना 63व्या ओळीपर्यंत ती महात्म्याची कथा आता पुढं सांगा. मग का बरं, जर तुम्ही अतिप्रसंग विषयांतर केलं आणि कथेचा संबंध सोडला तर होईल श्लोक संगती भंग म्हणून या. ज्या श्लोकाच्या संगतीचं व्याख्यान प्रारंभ झाला आहे त्या संगतीचा भंग होईल, बिघाड होईल. आणि तो होऊ नये यासाठी आम्हाला कथा सांगा. मला एक उदाहरण आठवलं. ते आमच्या गावातला एक व्यक्ती स्पष्ट वक्ता आहे, स्पष्ट बोल, त्याच्या मनात काही राहत नाही. मग एरवी धाडस नाही होत कोणाला. एरवी कसं असतं, एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन झालं ते सूत्रसंचालन करणं लय चॅप्टर असतात. ते बरोबर अगदी 2-4 वाक्यामध्ये म्हणजे महाराज समाजाला खुश करतो आणि तो महाराजाला खुश करतो, इतका तो हुशार असतो 2-4 वाक्यामध्ये. मग काय कीर्तन झालं, कालसुद्धा असं कीर्तन झालं नाही, अशी तो तुलना करतो. काही काही अडाणी असतात
तो म्हणतो काल सुद्धा असं कीर्तन झालं नाही आणि दिवस पाहिला असतो. कसं काय? ते पण ते वाक्य पाठ केलेले असतात ना ते, त्याच्यामुळे ते वाक्य तसेच येतात, ते पाठ केलेले असतात. ते श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवचे असे पाठ करावं लागतं. ते जे पाठ केलं ते तसं येतं, ते घडतं असं. ते आमच्या गावात ते एका व्यक्तीने कीर्तन ऐकलं, बैठक बसली. आमच्या गावात याचं सगळं सावध राहा. बैठक बसली तर मग सगळे सांगतात ना, वा आज काय कीर्तन झालं, काय अभंग सोडवला. तो वक्ता, तो श्रोता होता, म्हणजे महाराज हे सगळं बरोबर आहे, हे सगळं म्हणतात ठीक आहे, पण तुम्ही जे अभंगापासून बाजूला घसरले परत अभंगावर नाही आले तुम्ही. महाराजाचा चेहराच पाडला. होईल श्लोक संगती भंग म्हणून या. अशा श्लोकाच्या संगतीचा बिघाड होतो. असे कमी जागरूक श्रोते असतात, आणि जागृत व्हायला पाहिजे श्रोते, तेव्हाच महाराष्ट्रात क्रांती होईल, नाहीतर अवघड आहे. आता होईल श्लोक संगती भंग म्हणून या. जे आता श्रोते म्हणतात बरं हे सगळं, जे मना आकळीता कुवाडे घागुसिता बुद्धीसी नातुडे, ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझं. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे, तरी आनिके काय करावे कथा सांगे. हा आरती विशेष श्रोतयांचा जानोनी दासनी वृत्तीचा, म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते. लगेच ज्ञानोबा आले की नाही? श्रीकृष्ण म्हणे पार्थाते, लगेच कुरुक्षेत्रावर. आतापर्यंत नेवाशामध्ये होते, आता लगेच कुरुक्षेत्रावर घेऊन जात एकाच वहीमध्ये. का म्हणतात श्रोते असं? जे कारण का ज्ञानोबा आहे, तुमच्या व्याख्यानाची अपूर्वता आहे, तुमच्यावर दैवाची अनुकूलता एवढी मोठी आहे की आतापर्यंत अध्यात्मविश्वामध्ये जे कुणाला जमलं नाही ते तुम्हाला जमलं. म्हणजे काय जमलं, काय साध्य झालं? जे तत्व मना आकळीता कुवाडे, कुवाडे म्हणजे अवघड कठीण आहे, जे तत्व मनाने प्राप्त होत नाही, मनाची नक्की न लगे, जिथपर्यंत मन पोचू शकत नाही. मन चंचल आहे, ते स्थिर आहे, त्याच्यामुळे मन तिथपर्यंत जात नाही. मना आकळीता, मनाने आकलन करण्याचा प्रयत्न केला की ते कठीण आहे. बरं, घागुसिता, घागुसिता म्हणजे शोध करत असताना, सायास करत असताना, उहापोह करताना किंवा खटपट करत असताना बुद्धीसी नातुडे, जे तत्व बुद्धीला सुद्धा सापडत नाही. कारण बुद्धी ही फक्त आवरणभंग करू शकते, तत्वाचं प्रकाशन करू शकत नाही. म्हणून बुद्धी जाणे विचारसागरात आणि बुद्धी न जाणे. आता आवरण असेल तर जाणे, आणि जर अनावरण असेल तर मग न जाणे. म्हणून घागुसिता बुद्धीशी नातोडे, जे बुद्धीला सापडत नाही असं तत्व आहे. आणि ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझं. तुमच्यावर दैव भाग्याची एवढी अनुकूलता आहे की ते तत्व जे मनाला कठीण आहे, बुद्धीने खटपट करून सापडत नाही, आणि दैवाचा तुमच्यावर एवढा प्रभाव आहे की ते तुमच्या शब्दातून सांगवले. ही प्रतिज्ञा ज्ञानोबांची. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाची रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रियां करवे. प्रसाद असावा लागतो. तो ज्ञानोबावर प्रसाद आहे बरं, श्रीगुरु कृपेचा, की जे तत्व मनात नाही सापडत, मनाने सापडत नाही, बुद्धीला अगम्य आहे, आणि ते तुमच्या शब्दातून प्रतिपादन झालं. सांगवले तुझं. जे शब्दातीत स्वभावे, शब्द प्रमाणाच्या ते अतीत आहे. कारण नामरूप संबंध, जातिक्रिया भेद हा आकाराशीच प्रवाद, वस्तूशी नाही. शब्दाचं प्रयोजन कुठं आहे? नामरूप संबंध, जातिक्रिया आणि भेद या ठिकाणी शब्द चालतात. पण परमात्म तत्व या सगळ्यांच्या पलीकडे असल्यामुळे शब्द तिथपर्यंत चालत नाही. जे शब्दातीत स्वभावे असं ते स्वरूप आहे, आणि ते तुमच्या शब्दाने, ते बोलीची जरी फावे, तुमच्या शब्दाने जर ते गवसत असेल, प्राप्त होत असेल, किंवा ते तुम्हाला स्पष्ट करता येत असेल. गुरुवारे बाबा सांगत असतात, सगळ्या प्रमाणामध्ये शब्द प्रमाण प्रबल प्रमाण आहे. चांगला आहे का? परमात्मा हा शब्द प्रमाणाने प्राप्त होतो असं अजिबात नाही. पण झाला तर शब्द प्रमाणाशिवाय होत नाही. शब्द प्रमाण त्याचं प्रकाशन नाही करत, पण तत्वमसी महावाक्यातलं शब्द आवरणभंग करून
त्या स्वरूपाला अवशिष्ट ठेवतं ना, म्हणून उपचार केला जातो की ते शब्दाने सापडलं, नाहीतर ते शब्दगम्य नाही किंवा शब्द प्रमाणाने गम्य नाही. आवरणभंग करतं एवढ्या अर्थाने म्हटलं जातं. समजा सूर्य प्रकाशित आहे, ढगांचा पडदा आला, तेवढ्यात वारा आलं, वाऱ्यानं काय केलं, ढगांचा पडदा दूर केला, तर या अर्थाने उपचार केला जातो, अरे वाऱ्याने सूर्य दाखवला असं म्हणतो की नाही आपण. पण वास्तविक सूर्यच आहे, तो वाऱ्याने दाखवला असं का म्हटलं, पडदा दूर केला ढगांचा म्हणून. तसं शब्द प्रमाणाने बोलीची फावे ज्ञानोबाच्या शब्दाने परमात्मा किंवा कोणत्याही शब्दाने शास्त्रातल्या परमात्म तत्व प्राप्त झालं असं का म्हणतात, आवरणभंग करतं म्हणून. जे शब्दात तिथं स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणखी काय करावे, मग दुसरं काय करावं ज्ञानोबा आहे, आपण कथा सांगे. कारण आपल्या कथेत जे शब्दातीत आहे ते शब्दाने प्राप्त होतं. इतका आपल्यावर दैवाचा प्रसाद आहे. ज्ञानोबा म्हणतात, हा आरती विशेष श्रोत्यांचा आरती विशेष. आरती म्हणजे उत्कट इच्छा आणि विशेष इच्छा पण ऐकण्याच्या विषयी. विशेष इच्छा ऐकल्यानंतर जाणोनी दास निवृत्तीचा, निवृत्तीनाथांचे दास ज्ञानोबा म्हणतात, तुमची उत्कट इच्छा आहे ना, मग ती मी जाणली आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला ऐकायचं ना, संवाद दोघांचा परिसोनी परिसा. परिसोनी म्हणजे आतापर्यंत आपण 4 अध्याय पूर्ण आणि 11 श्लोकापर्यंत संवाद परिसोनी ऐकलेला आहे. आता पुढचा ऐका, परिसोनी परिसा ऐकलेला आहे ना, आता पुढचा ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे पार्था, ते श्रीकृष्ण परमात्मा पार्थाला म्हणतात, अर्जुनाला म्हणतात, आता प्राप्ताचे चिन्ह पुरते, जो परमात्म स्वरूपाला प्राप्त झाला अशा महापुरुषाचं चिन्ह लक्षण पुरते सांगेन. मी तुला पूर्ण सांगणार आहे, तुझं सांगेन तुझं निवृत्ती चित्त देई. एकतर पूर्णही सांगणार आहे आणि पुन्हा निवृत्ती म्हणजे खरं सांगणार आहे. म्हणजे प्राप्त महापुरुषाचं खरं संपूर्ण लक्षण सांगणार आहे. चित्त देई, तो मात्र लक्ष दे. आता भगवान म्हणतात सांगेन, तर आपण सुद्धा ते आता उद्या सांगेन. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.